आयुष्यातलं सगळ्यात चांगलं वर्ष सुरू आहे सध्या 10वी. सगळ्यात सोपं वर्ष आहे. सगळे सोपे धडे आहेत तुम्हाला यावर्षी. पण ही सुरुवात आहे. ह्याच्याहून डेंजरस धडे पुढे तुमची वाट बघतायत. तुम्ही 11वी तुम्ही काहीही घ्या. तुम्ही आर्ट्सला गेलात तर आत्ताच्या तुमच्या लँग्वेजेस पेक्षा डेंजरस धडे त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही सायन्सला जा तर तुम्हाला अंदाज असेलच की काय काय भयंकर त्याच्यामध्ये. आणि कॉमर्सचे सगळे सब्जेक्ट वेगळे आहेत. ते फारसे आपल्याला 10वी पर्यंत येत नाही. तर मी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे रुटीन मध्ये कुठेही गेलात तरी पण तुम्हाला थोडंसं काहीतरी वेगळंच बघायला मिळणार आहे. पण जसं मी म्हटलं 10वी सोपी आहे तर आपण त्याचं स्मार्ट वर्क करायचं आणि त्याचा खूप सिस्टमॅटिक अभ्यास करायचा म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही. आणि बघा ना आपण 15 मे ला अभ्यासाला बसतो. म्हणजे पहिल्यांदा आपण केमिस्ट्रीचा अभ्यास 15 मे ला सुरू केले. परीक्षा तर तुमची अशी डिसेंबर पर्यंत तुमचा अभ्यासाचं रिव्हिजन 2-3दा असंही होणार. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे माझं बरं का मी केमिस्ट्रीचं सांगते तुम्हाला. बाकी सगळ्या विषयांचं पण तुमचं आरामात 2दा तरी रिव्हिजन होईलच परीक्षेच्या आधी. सो व्हॉट इज द टेन्शन? टेन्शन काहीच नाहीये. फक्त व्यवस्थित समजून अभ्यास करा. नुसतंच आपलं पाठांतर करून ह्या प्रश्नाला एवढे मार्क वगैरे असला वेळासारखा विचार मी तरी कधी केला नाही आणि मी तुम्हाला सांगणार पण नाही असा अभ्यास करा. अभ्यास कसा करावा की मला काय नवं कळलं त्याच्याकरता मी तो अभ्यास केला पाहिजे. हो की नाही? परीक्षा तर द्यायचीच आहे, पेपर तर लिहायचंच आहे, जो कोरा पेपर तो आपण भरणारच आहे. पण मी काय नवं शिकले या वर्षात याचं आपल्याला उत्तर देता यायला पाहिजे की नाही. तर आता मी आपलं पुस्तक आधी ओपन करते, त्याची तुम्हाला इंडेक्स दाखवते, मग आपण धड्याकडे जाणारच आहे. आपण काय काय अभ्यास करू, आपण काय काय बघू, वर्षभरामध्ये आपल्याला काय काय गप्पा मारायच्या आहेत त्याचा अंदाज तुम्हाला यावा म्हणून जरा स्क्रीन शेअर करते आणि आपल्या टेक्स्टबुकचं इंडेक्स पेज आपण काढूया. तुम्हाला 10वीला सायन्सला 2 पुस्तकं आहेत, सायन्स 1, सायन्स 2 म्हणजे विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2. विज्ञान भाग 1 जो आहे त्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारची काय बरं म्हणतो आपण ग्रुप्स आहेत. म्हणजे 2 सब ब्रांचेस आहेत विज्ञानाच्या, 2 उपशाखा आहेत. चांगल्या भाषेत उपशाखा. एक तर आहे रसायनशास्त्र आणि दुसरं आहे भौतिकशास्त्र. पेपर 1 मध्ये म्हणजे ह्या पेपरमध्ये ज्याच्याबद्दल आपण आता बोलतोय एकूण 10 धडे आहेत. त्यातले 4च धडे केमिस्ट्रीचे आहेत. कोणते कोणते धडे? खूप सोपं काम आहे आपलं काम. माझं काम लई सोपं आहे. इतकं सोपं. प्रेरणा मॅम एकच सेकंद ना बाळांनो, एकच मिनिट. येस, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. एक छोटूसा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता की म्हणजे आत्ताचं जे लेक्चर आहे हे 7:30ला ऍक्च्युली आपलं हे लेक्चर 7:30ला असायला हवं होतं. तर आता एक दुसऱ्या मॅम बहुतेक येतील असं त्यांनी मला सांगितलं. पण आपलं लेक्चर सुरू आहे. सो वी विल नॉट गेट डिस्ट्रॅक्टेड विथ एनिथिंग. आपण आपला अभ्यास सुरू करूया. तर सांगायचा मुद्दा असा बघा, आपण आपलं बघत होतो की आपल्याला कोणत्या कोणत्या धड्यांचा अभ्यास करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे गुरुत्वाकर्षण. हा कोणत्या विषयामध्ये येतो मला सांगा? फिजिक्स. बरोबर. भौतिकशास्त्राचा धडा येतो, फिजिक्स मध्ये येतो. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण केमिस्ट्री. हा आपला धडा आहे. लय सोपा. रासायनिक अभिक्रिया समीकरणे त्याच्याहून सोपा. केमिस्ट्री. मग आहे परत फिजिक्स, विद्युत धारा, इलेक्ट्रिसिटी, उष्णता, हीट, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे आणि त्यांचे उपयोग, हे सगळेचे सगळे बाप धडे आहेत आणि हे सगळेचे सगळे फिजिक्स मध्ये येतात. मग येतं धातू विज्ञान.
ते आपण म्हणतो ना, कडक ऊन पडल्यावरती जेव्हा पाऊस पडल्यावर कसा आनंद होतो, तसा एवढा सगळा फिजिक्सचा अभ्यास केल्यावर सोपा धडा येतो धातू विज्ञान. त्याच्यानंतर दुसरा सोपा धडा येतो कार्बनी संयुगे. हा सोपा धडा आहे. नवीन माहिती आहे, नवीन इन्फॉर्मेशन आहे सगळी कार्बन बद्दलची. आपल्याला 9वीला कार्बन ऑलरेडी होता ना, तर ह्याच्यामध्ये त्याच्याबद्दल आणखीन पुढची माहिती आपल्याकडे. आणि छान धडा आहे, सगळेचे सगळे चारही धडे आपले सोपे आहेत. अवकाश मोहिमा हा खरं एक जनरल धडा आहे. मी विचारून बघेन, हा धडा जमला तर मी घेऊन टाकेन, कारण की तुमचे फिजिक्सचे मला पर्सनली माहिती आहे की 5ही धडे फिजिक्सचे खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप डिटेल्ड आहेत. त्यातल्या कन्सेप्ट पण खूप काय बरं म्हणतो आपण बेसिक आहेत, आणि त्याच्यामध्ये काहीच गडबड नाही व्हायला पाहिजे. हे धडे व्यवस्थितच व्हायला पाहिजे. केमिस्ट्रीचे धडे सोपे नाही आहेत का, कठीण नाही आहेत का, इम्पॉर्टंट नाही आहेत का, असं नाहीये. केमिस्ट्री ही आपली काय बरं म्हणतो आपण, आपली जमेची बाजू असं म्हणू आपण या 10 धड्यांमधली. कारण त्यातला काही अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे, त्याचं पुढे 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 चाललोय आपण. काही काही धडे एकदमच नव्हे. धातू विज्ञान आपल्याला पूर्वी नव्हतं झालं, पण तो धडा खूप सोपा आहे, सगळा थेअरी आहे. कार्बनी संयुगे ऑलरेडी झाला तर त्याचं कंटिन्युएशन आहे. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण आपला आज सुरू होईल आणि हा खूप लवकर संपेल. रासायनिक अभिक्रिया समीकरणे ऑलरेडी 9वीला झाला होता, त्याचं कंटिन्युएशन आहे. सो आपले धडे खूप सोपे आहेत. आपल्याला जे माहिती आहे त्याच्या पुढच्या गोष्टी आहेत, किंवा नव्या असतील तरी साध्या गोष्टी आहेत की अचानक आपल्याला प्रॉब्लेम मध्ये टाकला असं ह्याच्यात काहीच नाही. म्हणून अवकाश मोहिमा जमला तर मी घेईन. मी मॅमना विचारेन की हा जो धडा आहे 10वा, कारण हा जनरल धडा आहे, ह्याच्यामध्ये असं काही फिजिक्स किंवा केमिस्ट्री असं काही नाहीये. तर 5 धडे फिजिक्सवाले टीचर घेतील आणि उरलेले 5 मी घेईन. असं केलं तरी आपलं वेळेत होईल असं मला वाटतं. तर आता ह्या सगळ्यांमधला, जसं आपण मगाशी म्हणालो, हा धडा आणि हा धडा, हे 2 धडे तर आपले असे गणपतीच्या आसपास त्याच्या आधी होऊनच जातील, आणि तिसरा धडा सुरू होऊन जाईल. ज्या हिशोबाने आपला अभ्यास सुरू झालाय, मे संपेपर्यंत आपला पहिला म्हणजे दुसरा धडा, आपला केमिस्ट्रीचा पहिला धडा तर असंही संपेल. दुसरा धडा सुरू होऊन जाईल. तुमचं जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा दुसरा धडा तुमचा संपेल, आणि मला वाटतं तुमच्या गणपतीच्या नवरात्रीच्या आसपास तर आपले सगळे धडे संपून जातील, 4ही. कारण की ते धडे एकदा कंटिन्युएशन मध्ये सुरू झाले की आपल्याला फास्ट स्पीड मध्ये चालतील, आणि दिवाळीच्या आधी तर आपली एक रिव्हिजन पण होऊन जाईल 4ही धड्यांची. भरपूर वेळ मिळेल आपल्याला तोपर्यंत. सो आपण चांगला प्लॅन करून अभ्यास करतोय, तर अशी एकही गोष्ट बघा, मी तुम्हाला खूप महत्वाची हिंट देते. या पेपरमध्ये ऑप्शन असतात, बरोबर. आपल्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये ऑप्शन असतात. फिजिक्सला ऑप्शन जनरली केमिस्ट्रीचा असतो, आणि केमिस्ट्रीच्या प्रश्नाला ऑप्शन फिजिक्सचा असतो, कारण 2च सेक्शन आहे त्याच्यामध्ये. 4च धडे आहेत, सगळे थेअरी धडे आहेत, आणि सोपे धडे आहेत. म्हणजे तुम्हाला एकदा समजलं ना की तुम्ही त्यात काहीच चुकणार नाही असे धडे आहेत. काही गोष्टी जसे मी म्हटलं खूप नव्या आहेत, तर नीट समजून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा, आणि मग तुम्हाला तेही काही त्याच्यात चुकीचं येणार नाही असं आहे. पण याच्यामध्ये काही खूप प्रॉब्लेम आहेत, काही खूप गणित सोडवायचे आहेत असंही काही नाही. सो हे धडे हातचे पक्के करून ठेवा, आणि फिजिक्सचे पण सगळे धडे नीट करा, कारण तुम्ही 11वी-12वी केमिस्ट्री फिजिक्स हा जेव्हा अभ्यास कराल तेव्हा ह्याच धड्यांवरती पुढचं सगळं तुमचं फिजिक्स आहे. म्हणून तुम्हाला म्हणते, जास्तीचं तुम्हाला लक्ष देण्याची, माझा विषय केमिस्ट्री असला तरी मी सायन्स स्टुडंट आहे, आणि म्हणूनच तुम्हाला सांगते की हे पक्के धडे 4 हातचे तयार ठेवा, आणि उरलेले 6 धडे जे आहेत आपले, त्याला जास्तीचा उरलेला वेळ द्या, जेणेकरून तुमचा पेपर 1 परफेक्ट. पेपर 2 तुमचा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य जीवशास्त्र आहे, त्याचे पण 2 भाग. एक आहे बॉटनी, दुसरे आहे झुऑलॉजी, म्हणजे वनस्पतीशास्त्र, आणि मग प्राणीशास्त्र. दोघांचेही 5-5 धडे जवळपास त्याचे. काही काही धडे खूप सोपे आहेत, आणि काही काही धडे खूपच बापरे हे काय असे आहेत. ह्याची पण सुरुवात 9वीला झालेली आहे. त्याच्यामध्ये हेरिडिटी व्हेरिएशन, ते काय होतं, अनुवंशिकता, आणि असा काहीतरी धडा होता, अनुवंशिकता आणि परिवर्तन, म्हणजे हेरिडिटी व्हेरिएशन. ह्या धड्याला 9वीला सुरुवात झाली होती आपल्याला. त्याचं काही कंटिन्युएशन 10वीला आहे. त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम, चांगले आणि वाईट सूक्ष्मजीव मागच्या वर्षी होते, त्याचा पुढचा टप्पा 10वीला आहे आपल्याला. 10वीचा पेपर 2 सोपा नाहीये, कारण त्याच्यामध्ये डिटेल आहे सगळं, ठीक आहे. पण आता माझा विषय तुमचा पेपर 2 नाहीये, माझा विषय केमिस्ट्री आहे, आणि म्हणूनच तुम्हाला मी सांगते की माझा म्हणजे आपला एकत्र, मी तुमच्याशी ज्या विषयाबद्दल जास्त बोलणार आहे तो केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीच्या या अभ्यासामध्ये आपल्याला ठरवून, प्लॅन करून
समजूतदारीने शहाण्या मुलांसारखा अभ्यास करायचा. स्मार्ट वर्क. जसं तुम्हाला आधीच म्हणलं, 10वीचं वर्ष हे खूप महत्वाचं वर्ष आहे. आपण काहीच चूक नाही करायची याच्यामध्ये, प्लॅनिंग. हो की नाही? नंतर जे होईल ते होईल. आत्ताच्या आपल्या अभ्यासामध्ये आपण आता प्लॅन करूया मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण धड्यामध्ये काय काय. तुम्हाला आधी त्याचा मी धड्याचं काय बरं म्हणतात, पहिला जो काही सेक्शन आहे तो शेअर करते. धड्यामध्ये काय काय आहे तुम्हीच बघा आणि मला सांगा की याच्यातली कुठली गोष्ट अशी आहे की आपल्याला समजणार नाही. खूप सोपं आहे. मूलद्रव्य आणि मूलद्रव्यांचे वर्गीकरण ही कन्सेप्ट. मग आहे डोबरायनरची त्रिकी. डोब्रायनर म्हणा किंवा डॉबेरनायर म्हणा, त्याचं तुमचं जसं स्पेलिंग आहे त्याच्या हिशोबाने प्रोनाऊन्सिएशन होतं. न्यूलँडच्या अष्टकांचा नियम, मेंडलीवची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी, 5च मुद्दे. ह्यातले हे 3 मुद्दे दिसतात तुम्हाला, 1, 2, 3 इथपर्यंतचा जो धडा आहे ना, पहिल्या 2 पानामध्ये सांगतो बघा. मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोब्रायनरची त्रिके आली, मग आला न्यूलँडचा अष्टकांचा नियम, पहिले 3 मुद्दे संपले तिकडे. मग आहे खाली मेंडलीवची आवर्त सारणी, मग आधुनिक आवर्त सारणी. अतिशय सोपा आणि खूप इंटरेस्टिंग असा हा धडा आहे. ठीक आहे, डोंट वरी, आपण ह्याला खूप मजेशीर आणि खूप इझी पद्धतीने समजून घेऊ. माझा सगळ्यात आवडता धडा आहे हा, कारण की हा केमिस्ट्रीचा म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा फंडामेंटल पार्ट आहे आणि असे धडे मला खूप आवडतात. त्याच्यामध्ये काहीतरी खूप नवं नवं असतं. सो तुमच्या समोर आता एक पेज दाखवते मी, मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला त्याच्यातलं काय कळेल. जस्ट 1 मिनिट. एक चित्र दाखवणार आहे, तुम्ही ते चित्र बघायचं आणि मग मला सांगायचं की तुम्हाला काय दिसतं. ओके, थांबा. ओके, आता स्क्रीन शेअर करते, मग तुम्ही मला सांगा चित्रात तुम्हाला काय दिसेल. पटापट बोलायचं. आपल्या लेक्चरचं तुम्हाला माहिती रूल काय आहे, पटापट बोलायचं म्हणजे आपण फास्ट पुढे जाऊ शकतो आणि मग आपल्याला बोर होणार नाही. नाउ सी दिस पिक्चर. नाउ टेल मी, काय दिसतंय तुम्हाला? टीचर, एक मुलगा आहे आणि त्याच्या आजूबाजूला पसारा आहे. बरोबर, एक मुलगा आहे त्याच्या आजूबाजूला खूप पसारा आहे. आता बाकीच्यांनी पटपट बोला आणि जे उत्तर झालं ते परत सांगायचं नाही, पटकन सांगा. मॅम, तो पटकन सांगा. काहीतरी विचारतोय असं वाटतंय. काहीतरी विचार करतोय असं वाटतं. बरोबर. वर काही तर त्याच्या बाजूला एक बोर्ड आहे, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. बरोबर. टेन्शन मध्ये टीचर तो कसल्या तरी. बरोबर, तो टेन्शन मध्ये कसल्या तरी. कसल्या टेन्शन मध्ये असेल जरा बघा बरं. तुमच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग कधी आलाय का? टीचर त्यात एखादी वही हरली असेल. हरवले असेल. हा, एखादी वही हरवली असेल. जरा बघा आता इथे काय लिहिलंय बघा. हा, आता थोडस मोठं करते मी चित्र. मग हे सगळं वाचता येईल बघा. आता बघा दिसतंय. बेटी के हाथ में से थे ये दोनों के हाथ में है तुम्हाला बोलायचं असेल तरच तुमचा माईक ऑन ठेवा, नाही तर तुमच्या घरातले जे काही बोलतात सगळं आम्हाला ऐकू येतं. सिक्रेट कळतात. मग एखाद्या वेळेला तुम्हाला रागवलं तर ते पण ऐकू येईल. सो आपलं बोलून झालं की माईक बंद करा. तर सांगा मला काय काय दिसतोय, कसा म्हणजे इथे सगळा कसला सगळा सामान एकत्र करून राडा पडलाय, काय काय दिसतं त्याच्यामध्ये, बरोबर सांगा. किचन मधला. बरोबर. आता असं असं समजा की हा मुलगा म्हणजे तुम्ही आहात. ठीक आहे, तुमच्या समोर ही रूम आणि त्याच्यामध्ये हा सगळा पसारा पडलेला आहे आणि तुम्हाला सांगितलंय हे सगळं आवरून ठेव, तर काय कराल तुम्ही? टेन्शन मध्ये येऊन जाणार. बरोबर, त्याला जे वाटतंय तेच तुम्हाला वाटेल, पण तरी पण तुम्हाला वर्गवारी तर करायची आहे. मग आता तुम्ही काय करणार? टीचर, किचन मधले जे वस्तू त्या वेगळ्या काढू, कपडे वेगळे काढू, अभ्यासाच्या वस्तू ज्या त्या वेगळ्या काढू, इतर वस्तू वेगळ्या काढू, असे वर्गीकरण करू आपण. बरोबर, किचनच्या वस्तू वेगळ्या, अभ्यासाच्या वेगळ्या, नंतर कपडे वेगळे, है ना, प्लास्टिकच्या वस्तू वेगळ्या, असं एक करता येईल. अजून काय करता येईल?
हे एक वर्गीकरण हो, झालं. बरोबर. टीचर अजून टीचर काचेच्या वस्तू वेगवेगळ्या काढता येतील. बरोबर. फक्त काचेच्या वेगळ्या, लाकडी, लाकडाच्या वेगळ्या, स्टील वगैरे. धातूच्या वेगळ्या. बरोबर. धातूमध्ये काही येऊ शकतं. चावी पण वेगळी काढू शकतो. सात पण आहे चावी टीचर. वेगळी का काढायची? बघा, तुम्हाला मी प्रश्न का विचारला, या ग्रुपमध्ये हा जो जरा कचरा पडलाय ना, याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. असा ग्रुप करता येईल का? सगळ्या नव्या वस्तू, सगळ्या जुन्या वस्तू. येस मॅम. हा, याच्यामध्ये पण काहीतरी असं असेल जे खूपच नवं आहे. हे बघा, काही काही वया उघडल्या पण नसतील. याच्यामध्ये काही काही वस्तू, जसं की समजा हे भिंग आहे, हे कधी वापरलंच नाही, नवं, असं काही असू शकतं. आपल्याला काय माहिती त्याच्या घरामध्ये कुठे काय आणून टाकलं. काही वस्तू एकदमच नव्या, काही वस्तू एकदमच जुन्या. असं केलं तर एका वस्तूमध्ये एकाहून जास्त पदार्थ आहेत. जसं ही पेटी बघा, ही लाकडाची आहे, पण त्याचं जे बक्कल आहे, त्याला जे काय बरं म्हणतात, बंद करायचं त्याचं जे बटन आहे ते धातूच आहे. त्याची चावी आहे, चावी आहे धातूची, पण त्याला कव्हर आहे प्लास्टिकचं. हे बघा, हे काहीतरी लाकडाचं खेळण्यासारखं दिसतंय, पण त्याच्यामध्ये एक धातू आहे. म्हणजे अशा मिक्स गोष्टींचं पण बघा, हे काच आहे आणि त्याच्यावर प्लास्टिक आहे. अशा मिक्स गोष्टी आणि मिक्स नसलेल्या गोष्टी असे करता येऊ शकतं. सांगायचा मुद्दा असा, जेव्हा अशा वस्तूंचा भडीमार असतो आपल्या आजूबाजूला, आपण स्वाभाविकपणे विचार करतो की ह्यातलं मी कसं रचना केली की माझं काम सोपं होईल. बरोबर की नाही? हा तुमच्या माझ्या आयुष्यातला लहान होतो तेव्हापासूनचा आपल्याला आलेला अनुभव आहे. आपल्या घरामधले कपडे किंवा आपल्या कपाटातले वह्या पुस्तकं किंवा आपले शूज असतील ते, किंवा किचन मधली भांडी असतील, कुठलंही तुम्ही सामान बघा, फ्रीज मधलं सामान बघा, कुठेही काही ठेवलंय, कुठेही भाज्या, कुठेही पातेले, कुठे असं नसतं ना. एक मांडणी असते, वरती कुठेतरी दूध असतं, त्याच्या बाजूला काही औषधं असतात किंवा दुधासारखे काही पदार्थ असतात. खालच्या बाजूला जर दही असेल तर दह्याच्या आजूबाजूला त्याच्यासारखे आंबट पदार्थ असतात. त्याच्या खालच्या बाजूला जर काही वेगळे बाउल्स असतील, काही भाज्या ठेवलेल्या असतील, काही एक्स्ट्रा अन्न उरलेलं असेल ते असू शकतं. खालच्या बाजूला भाज्या आणि फळं असू शकतात. त्याच्यामध्ये पण कप्पे असतात. म्हणजे माझ्या स्वतःच्या फ्रीजमध्ये त्याचे लांब बॉक्स असतात ना प्लास्टिकचे, असे 6 बॉक्स असतात. त्याच्यामध्ये पालेभाज्या वेगळ्या, फळभाज्या वेगळ्या, काकड्या वेगळ्या, गाजर वेगळे, हे असं मला काढणं सोपं जातं ना. क्लासिफिकेशन इझी केलं की आपलं काम सोपं होतं. ड्रॉवर उघडलं ना फ्रीजचं की बटाटे, टमाटे, कांदे, आई शपथ, कांदे तर नसतात पण वांगे, आंबे, म्हणजे आमरस करताना मला वांग्यांच्या मधनं आंबे शोधायला लागतात. द रिझन सगळं एकत्र पडलं ना. भाजी घ्यायला आपण जातो मंडईमध्ये, मी स्वतः सांगते, मला प्लास्टिकच्या पिशव्या देऊ नका. एक मोठी पिशवी घेऊन जाते आणि म्हणते टाका मावशी भाजी, आम्हाला घरी जाऊन धुवायचेच आहे. मग त्या मावशी पण आपल्यासारखेच असतात मस्त. टमाटे, त्याच्यावरती बटाटे, त्याच्यावरती भेंड्या, त्याच्यावरती गाजर, कुठे मिरच्या, कुठे कोथिंबीरची गड्डी, सगळं एकदाच येतं त्याच्यामध्ये. मग घरी आल्यानंतर जेव्हा मी ती पिशवी उलटी करते ना, तेव्हा सगळं असं पसरलेलं असतं आणि ह्या मुलासमोर जसं आहे ना तसं चित्र माझ्यासमोर असतं. तुमच्यापैकी पण खूप लोकांकडे असं होत असेल. त्याला पर्याय म्हणून मला त्या मावशी म्हणतात बरं का, भाजीवाला खूपदा, ताई मिरच्या तरी प्लास्टिकच्या पिशवीत घ्या. मी म्हणते कशाला मावशी, मिरच्या पण धुवायच्याच आहेत ना, टाका त्याच्यामध्ये. प्लास्टिकची पिशवी मी वापरणार नाही. मी तुम्हाला सांगते प्लास्टिक वापरू नका आणि मी प्लास्टिक वापरणारच होता. असं कसं मी करू शकते? मी माझं काम प्रामाणिकपणे करते. मी तुम्हाला आधी पण बोलले होते, मागच्या वर्षी बोलले होते की नाही, मी पाणी वाचवते म्हणून मी तुम्हाला सांगते पाणी वाचव. मी प्लास्टिक शक्यतो टाळते म्हणून मी तुम्हाला सांगते की प्लास्टिक वापरून. आता आम्ही बाहेर प्रवासाला पण गेलो होतो, तेव्हा आपला जो काही कचरा असतो ना, गाडीमध्ये दरवाजे असतात ना आपल्या कारचे, त्याच्यामध्ये जमा करून ठेवायचे. डस्टबिन आलं की टाकून द्यायचे. तर इकडे बाहेर फेकत फिरायचं आणि म्हणायचं आपला देश घाण आहे. ते आपणच आपला देश घाण करतो ना गाढवांनो. आपण कधी हे समजणार? देश म्हणजे आपणच आहे. आपण जे वागू तेच देशाचं चित्र आहे ना. आपला चेहरा आपल्या देशाचा चेहरा आहे. मी आरशात जेव्हा स्वतःला बघते तेव्हा मला माहिती की मी बरोबर काम करते, म्हणजे माझा देश बरोबर चाललाय. बघा, तुम्ही विचार करून बघा या गोष्टीचा. मी तुमच्या डोक्यात ही गोष्ट काय टाकली, तुम्ही आता 10वीत. तुमच्या आजूबाजूला अशी लोक असतील आणि तुम्हालाही खूपदा असं वाटत असेल की कचरा टाकू तरी कुठे, 1 किलोमीटर लांबपर्यंत कचरा घेऊन जायचा का, डस्टबिनच नाही. गरज काय आहे? हातात घेऊन फिरायची एक पिशवी ठेवा ना आपल्याकडे, त्याच्यामध्ये टाका सगळं, रॅपर बिपर सगळं, आणि जिथे डस्टबिन आहे तिथे टाका. तिथला कचरा पुढे काय करतात हे आपल्या हातात नाहीये. मी माझा कचरा कुठे टाकते हे माझ्या हातात, बरोबर की नाही? तर म्हणजे ह्या मुद्द्यात ना आता परत येऊया आपण क्लासिफिकेशनकडे. तर क्लासिफिकेशनची गरज का असते?
जसं मी मगाशी म्हटलं, खाली किचनच्या माझ्या त्या जमिनीवर हे सगळ्या भाज्या एकत्र असतात पडले. मग मी काय करते, वेगळ्या वेगळ्या टोपल्या प्लॅस्टिकच्या, लांब, गोल, चौरस आकाराच्या आणि काय स्टीलच्या, सच्छिद्र, त्याला आपण जाळ्या म्हणतो ना, जाळ्या, तशा टोपल्या आहेत. मग भेंड्या वेगळ्या, त्याच्यामध्ये गाजर, धुण्याकरता, ह्या सगळ्यांना धुण्याकरता वेगवेगळ्या याच्यामध्ये काढून ठेवायचं. आणि पालेभाज्या त्याचे मी तुम्हाला म्हटलं ते पांढरे बॉक्स असतात, त्याची जी देठं असतात ती छाटून टाकायची आणि त्यात टाकून द्यायची. एवढं करून जो सगळा कचरा निघतो तो कुठे फेकून द्यायचा? भाज्या बिज्यांचा कचरा फेकून द्यायचा शेजारच्या घरासमोर. काय फरक पडतो? आपला कचरा तर गेला ना, गेला शेजारी, काय फरक पडतो? हवेने उडून गेला म्हणून सांगायचं. बरोबर आहे ना? असंच करायचं ना? नाही टीचर. मग काय करायचं? आपल्या घरात कचरा सगळं जमा करून ठेवायचा, मग त्या भाज्या बिज्यांचे घाणेरडे वास येतात ते घेत बसायचे. आता तर काय पावसाळ्यामध्ये बघा तुम्ही, ते कोबी आणि फ्लॉवर तुमची आई आणत असेल तर तुम्हाला अनुभव असेल कसला घाणेरडा वास येतो त्या भाज्यांचा. मग काय ते असं आपल्या घरातच जमा करून ठेवायचं, फेकून द्यायचं? कचरा गाडी. आता आमच्या गावात तर घंटागाडी पण येत नाही, मग काय करायचं? आपण टीचर. जिथे कोणी लोक जात नसेल तिथे टाकून द्यायचं. हा, आता मी काय करते, आमच्या घराच्या बाजूला जे गार्डन आहे तिथे माझा कचरा मी टाकते. माझा ओला कचरा माझ्याच गार्डन मध्ये पुजतो. म्हणजे काय होतं, त्याला आता कुठेतरी जमा करायचं आहे, तर त्याच्याकरता मी कंपोस्ट खतवाला एक बॉक्स मागवणार आहे. तो कसा काम करतो मी तुम्हाला सांगेन. येणार आहे तो आता माझ्याकडे जून जुलैच्या आसपास येईल, जून मध्ये येईल. कंपोस्ट बनवणारा एक ड्रम असतो, त्याला सीपी म्हणतात, कंपोस्टचा पंप, त्यात पिंप. तो आला की मी तुम्हाला सांगेन ते कसं आहे. पण हे मला करायचंच होतं. म्हणजेच काय, आपला ओला कचरा आपली जबाबदारी आहे. आपण खाल्लं पिल्लं, कचरा केला, भाज्या आणल्या, आणि ते फेकून बाहेर का द्यायचं आपण? तर ते अशा ठिकाणी टाकायचं जिथे आपणच वापरतो. तिथे आपल्याला त्याला काही प्रॉब्लेम नसेल तर बाकीच्यांना तरी काही लोकांना त्रासात का टाकायचं? म्हणजे आपल्या आजूबाजूला कितीही मूर्ख माणसं असली तरी आपण मूर्ख नाही, हे आपण आपल्या कामातनं दाखवून द्यायचं, हो की नाही? आता मी हे करते म्हणजे माझ्या आजूबाजूला सगळेच खूप हुशार लोक आहेत आणि असंच वागतात असं नाहीये. तो त्यांचा प्रश्न आहे ना. पण बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आपण जसे वागतो ना, ते आपण आपल्या दर्जाप्रमाणे वागतो. आपण जो विचार करतो आपण आपला दर्जा मेंटेन करतो त्याच्यात, हो की नाही? समोरच्याने जर माझ्या, आता तुम्हाला एक खऱ्या किस्सा सांगते. एकदा असंच झालं होतं, आमच्या आजूबाजूला एक नवीन फॅमिली राहायला आली आणि ते त्यांचा सगळा ओला कचरा वगैरे येऊन आमच्या घराच्या मागे थोड्याशा अंतरावरती येऊन टाकून द्यायचं. मग कुत्री बित्री येतात, ते सगळं कचरा इकडे घेऊन फिरतात, तिकडे टाकतात. आमचा कचरा आम्ही तिथे कोपऱ्यात, जो आधी तर आम्ही इकडे जेव्हा नवीन आलो होतो इथं घंटागाडी तर अशी येत नाही. मग इथली सगळी लोक सगळे आपापल्या मळ्यामध्ये घरं बांधून राहतात, तिकडे खूप लांब लांब घर आहेत. त्याच्यामुळे सगळे काय करतात, आपापल्या कचरा ना आपल्या आपल्या शेताच्या कोपऱ्यामध्ये जाऊन तिथे जाळून टाकतात. आणि ओला कचरा यांना सगळ्यांना शेतामध्ये त्याचं खत बनतं, त्याच्यामुळे ते तिकडे वापरतात. आणि आम्हाला त्याचा कधी प्रॉब्लेम आला नाही, कारण आम्ही ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा असंच करतो. मग ओला कचरा आपण आपापल्या शेताच्या कोपऱ्यात टाकला की उरला प्रश्न सुका कचऱ्याचा, तर ते बऱ्याच जातात तर तो एका पिशवीमध्ये बांधून जिकडे पुढे घंटागाडी असते तिकडे आम्ही टाकायचो. पण आजकाल तेही होत नाहीये, तर मग काय करायचं? त्याच्याकरता पण मला नवा पर्याय सापडला. सागर मित्र नावाचा एक ग्रुप आहे, तर ते असा सगळा प्लास्टिकचा कचरा येऊन घेऊन जातात. आता हे कळलं ना आपल्याला. पण तोपर्यंत काय करायचं, मग सगळ्या आपापल्या घराच्या कोपऱ्यामध्ये तिथे एकदम कॉर्नरला हा सगळा कचरा जाळून टाकायचा. म्हणजे झाडाची पानं बिनं असं सगळं जमा होतच ना, त्याच्यामध्ये हेही जाळून टाकायचं. ऍक्च्युली चांगलं नाहीये, पण ऑप्शन पण नाहीये ना, प्लास्टिक उडत राहतं इकडे तिकडे. त्याच्यापेक्षा एका ठिकाणी जमा करून ते सगळे एका बॉक्समध्ये, ऑइलचा असं 15 लिटरची कॅन असते ना, त्याला खड्डा पाडून त्याच्यामध्ये टाकून जाळून टाकायचं. असा जनरल कार्यक्रम होता. तर तो कचरा सगळा तिकडे त्या मावशी आणून टाकायच्या. त्यांना मी 3-4दा म्हटलं, मावशी इथं कचरा नका टाकू, तुमच्या किचनच्या समोर टाकताय तुम्ही हा कचरा सारखा. तर म्हणाल्या मग काय झालं, मोकळी जागा आहे ती. असं म्हणलं मग आपण काय बोलणार, मोठ्या माणसांशी आपण काय उलट उद्धटासारखं बोलतो का? मग 3-4 वेळा सोडलं, मग तर माझं डोकंच फिरलं. पण याला काय अर्थ आहे? आपण कोणाला त्रास देत नाही ना, पण दुसऱ्यांचा त्रास आपण का सहन करायचा? अगदी त्यांच्या डायपर पासून त्या आंब्याच्या कोळीपर्यंत सगळा कचरा तिकडे फेकायला लागले. मग नंतर मग तर माझं डोकं फिरलं एका दिवशी. आणि मग माझा पण सगळा पिशवीतला, म्हणजे ते पिशवी नाही म्हणत त्याला, काय म्हणतो आपण, डस्टबिन, ते घेतलं आणि त्यांच्या इकडे शेताच्या इकडे रस्ता आहे तिथे जाऊन टाकलं. मग ते सगळे चिडले
आले सगळे माझ्याशी भांडायला, तुम्ही असं काय केलं, उचला तो कचरा वगैरे. म्हटलं, का उचलू आम्ही हा कचरा? आम्ही रस्त्यावर टाकलाय, तुमच्या घरासमोर तर नाही टाकला. आणि म्हणलं आम्ही ग्रामपंचायतीचा टॅक्स भरतो, त्याच्यामुळे आता जोपर्यंत गाडी येत नाही हा कचरा इथंच राहील. मग त्यांना त्यांना असं वाटलं होतं की ते सगळे मिळून माझ्याशी भांडतील आणि मला हरवून टाकतील वगैरे. भांडणारे विकणारे आपण लोक नाही, एकदा भांडायला लागलो तर आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही. सांगायचा मुद्दा असा होता की आपण सभ्य आहोत, आपण सुशिक्षित आहोत, आपण सुसंस्कृत आहोत, आपण स्वतःहून कोणाच्या वाईटाला जात नाही आणि आपण बरोबर कामं करतो, आपण नियम पाळतो, बरोबर की नाही. आपण त्या लोकांमधले आहोत ज्यांना ह्या गोष्टीची किंमत कळते की आपण आजूबाजूला 4 लोकांमध्ये असताना आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, आपल्यामुळे कोणाला त्रास नाही व्हायला पाहिजे. पण शाहून राहून जर कोणी आपल्याला त्रास देत असेल तर आपण तो त्रास सहन तरी का करायला पाहिजे? स्वसंरक्षणाकरता आपण हातात शस्त्र घेतलं त्याचा अर्थ हिंसा नाही होत, ह्याचा अर्थ होतो की आपण स्वतःला वाचवतो. जर त्या दिवशी मी ते काम केलं नसतं तर त्या रोजच येऊन कचरा टाकून गेले असते. त्याच्यानंतर एवढे 2 वर्ष झाले ते कधी इकडे फिरकले पण नाही. असं केल्याने मला आनंद मिळाला का? नाही. पण असं केल्याने त्यांना समजलं की हिच्याशी बिनाकामाचं भांडून काही उपयोग होणार नाही, आपणच हरणार आहे. म्हणजे मी किती छान भांडते वगैरे हे मला सांगायचं नाहीये, पण मला हे सांगायचंय की हे सगळं करण्याची गरज का असते. जेव्हा आपल्याला कळतं की काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे, तेव्हा आपण आपोआप त्या दृष्टीने विचार करायला लागतो. मुद्दा कचऱ्याचा नव्हता, मुद्दा होता क्लासिफिकेशनचा. आता त्या कचऱ्यामध्ये पण त्यांचा जो कचरा होता त्याच्यात पण त्यांचा जो ओला कचरा असता की बाबा भाज्या आहेत, त्यांची शेती आहे ना, त्या शेती बितीतला कचरा असतो, तो तिथे टाकला तर तो आपोआप डिग्रेड होतो की. पण बाकीचा कचरा तुम्ही लोकांच्या घरासमोर टाकताय, म्हणजे तुम्ही क्लासिफिकेशन पण केलेलं नाही आणि तुम्ही लोकांना त्रास पण देताय, असं कोण सहन करेल? बोला, कोणीतरी हँड रेस हॅलो केलाय का? टीचर. बोला. टीचर, माझ्या दुसऱ्या मोबाईलचं नेट संपलं, त्याच्यामुळे मी या मोबाईल वरून जॉईन केलेलं आहे, वेदिका मोरे नावाने. ठीक आहे ना, मग चांगली गोष्ट आहे. ऐकू येतं ना तुला? येस. हो, ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा असा होता, हे सगळं मी का सांगितलं? कचरा हा आपला विषय नाही. पर्यावरणाबद्दल गप्पा मारणं हाही विषय नाही. विषय होता खरं क्लासिफिकेशनचा. पण कचरा आणि ह्या सगळ्या गोष्टी, भाज्या आणि त्यातला कचरा, ओला कचरा, सुका कचरा, विषय कुठल्या कुठे गेला, पण गरजेचा होता म्हणून तुम्हाला सांगितलं. पण आता ह्या सगळ्या सामानाला क्लासिफाय करण्याची जशी गरज आहे, जसं मार्केटमधनं आपण भाज्या आणतो तेव्हा त्यांना वेगळं करून धुवून नीट ठेवण्याची आपल्याला गरज असते, कारण वेळ वाचतो आपला. सकाळी उठल्यावरती कुठली भाजी करायची आहे, कुठे गाजर ठेवलेत, कुठे कोथिंबीर ठेवले, बघायला सोपं जातं आणि काम करायला सोपं जातं. म्हणजे जर हे कुठेही काहीही कसंही ठेवलं तर मला रोज शोधतच बसावं लागेल कुठे काय कुठे. फ्रीजमध्ये पण दूध कुठं आहे हे मी घरी नसताना पण लोकांना बरोबर समजते, कारण त्याची जागा फिक्स आहे. आपले डॉक्युमेंट्स, महत्वाचे डॉक्युमेंट्स, त्याची जी फाईल असते ती अशा ठिकाणी असते जिथे सहसा कोणी जात नाही. पण मी शाळेमध्ये असताना काही डॉक्युमेंट लागले तर मी फोन करून सांगू शकते की आई ती फाईल आहे ना, त्याच्यामध्ये तिथे ती डॉक्युमेंट ठेवलं, ते जरा मला त्याचा फोटो पाठव, शाळेमध्ये मागितलाय. हे इतकं आपलं व्यवस्थित काम असलं पाहिजे की आपण नसताना सुद्धा आपल्या महत्वाच्या गोष्टी जागेवर आहेत, अशी तशी जागा निश्चित आहे. हो की नाही? या सगळ्याला म्हणतात क्लासिफिकेशन, म्हणजेच वर्गीकरण. वर्ग, वर्ग, शाळेतले वर्ग, वर्गामध्ये काय असतं? पहिली, दुसरी, अ वर्ग, ब वर्ग, हे का असतात? हे गट आहेत, गट. त्या त्या गटामध्ये त्या त्या गोष्टी करायच्या आहेत, त्या त्या वयाची मुलं असणार आहेत, त्या त्या विषयांची मुलं असणार आहेत. जसं आमच्या शाळेमध्ये अ वर्ग 100 संस्कृत होता, ब आणि क मध्ये 50-50 आणि ड वर्ग 100 हिंदी. हे विषयांप्रमाणे केलेले वर्ग, बरोबर? तर वर्ग बनवण्याची गरजच ही असते की आपण त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन करतो, म्हणजे वर्गवारी करतो. आता बघा, हा आपला विषय संपला, वर्गीकरणाचा मुद्दा आपल्याला कळला की वर्गीकरण का करायचं. जर ते केलं नाही तर आपल्याला फार वेळ लागतो वस्तू समजून घ्यायला, वस्तू शोधायला, त्याचा अभ्यास करायला. आणि मग हाच प्रश्न जेव्हा मूलद्रव्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली लोकांनी, तेव्हा त्यांच्या समोर आला. एकतर आधी द्रव्य म्हणजे काय, इथून गोष्ट सुरू झाली की आपल्या आजूबाजूला ज्या सगळ्या वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू कुठल्या ना कुठल्या पदार्थाच्या बनलेल्या असतात. उदाहरणार्थ हा फोन घ्या, हा फोन, त्याच्यावर एक कव्हर आहे, त्याच्यामध्ये एक फोन आहे, त्या फोनच्या मध्ये पण काही वस्तू आहेत, त्याच्यामध्ये काही सर्किट्स असतील, त्याच्यामध्ये काही टॉर्च असतील, काही लेन्सेस असतील, भरपूर गोष्टी असतील त्याच्यामध्ये. त्या सगळ्यांनी माझा फोन बनलेला आहे, पण या फोनने स्वतःची एक जागा व्यापलेली आहे आणि त्याचं स्वतःचं एक वस्तुमान आहे. अशा सगळ्या वस्तूंना आपण म्हणतो पदार्थ, म्हणजे द्रव्य. आणि हे द्रव्य काही मूलभूत पदार्थांचं बनलेलं असतं, त्याला आपण म्हणतो
मूलद्रव्य, त्याला इंग्लिशमध्ये एलिमेंट्स म्हणतात. तर मूलद्रव्याने सगळं जग बनले आणि मूलद्रव्य जेव्हा एकमेकांशी संयोग करतात तेव्हा त्याच्यापासून ती संयुग बनतात. म्हणजे मूलद्रव्यांचा अभ्यास केला तर मला बाकी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं सोपं जाईल, कारण मूलद्रव्यच आहेत ना सगळ्या गोष्टी बनवणारी. आता मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या शब्दाचा अर्थ समजून घ्या. जेव्हा 17व्या शतकाच्या शेवटी आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीला मूलद्रव्यांचा अभ्यास करायला वैज्ञानिकांनी सुरुवात केली, तेव्हा त्यावेळेला अवेलेबल असलेल्या गोष्टींचा, प्रयोगशाळांचा, तिथल्या सामानांचा त्यांनी विचार केला, वापर केला, प्रयोग केले आणि त्याच्यातून त्यांना ज्या गोष्टी दिसल्या, जे त्यांची निरीक्षणं होती, त्यातनं त्यांना जे समजलं ते त्यांनी त्यांच्या गटामध्ये मांडलं. आणि तेव्हा जी काही मूलद्रव्य त्यांच्याकडे होती, सुरुवातीला 30 होती, 33 होती, मग 64 झाली, मग वाढत गेली. अशा सगळ्या मूलद्रव्यांचा पद्धतशीर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जसं आता तो पडला होता की नाही कचरा, त्याचे आपण कसे ग्रुप केले, कपडे वेगळे, धातू वेगळे, अधातू वेगळे, प्लास्टिक वेगळे, लाकडाचे वेगळे, बरोबर, आणि जुने वेगळे, नवे वेगळे, असे अनेक गट केले की नाही आपण. तसंच जी काही मूलद्रव्य तेव्हा अवेलेबल होती त्या मूलद्रव्यांचे गट करायचे आणि मग त्यांचा अभ्यास सोपा करायचा, याला म्हणतात वर्गीकरण, मूलद्रव्यांचे वर्गीकरण. आवर्ती या शब्दाचा अर्थ काय? आवर्तन तुम्ही ऐकलंय का मराठी शब्द? की जसं संकष्टी चतुर्थी आहे तर अथर्व शीर्षाचं आवर्तन करायचंय, 21 आवर्तन. शब्द ऐकलाय का तुम्ही हा कधी? आवर्तन करणे. येस मॅम, ऐकले पण अर्थ माहित नाही. अर्थ नाही माहिती. आवर्तन म्हणजे एका विशिष्ट वेळेनंतर त्याला रिपीट करायचं, एका विशिष्ट वेळेनंतर त्याला रिपीट करायचं. म्हणजे गणपती स्तोत्राचं आवर्तन करायचं म्हणजे गणपती स्तोत्र एकदा म्हटलं की संपलं. 11 वेळा म्हणायचं म्हणजे 11 आवर्तनं करायची, पूर्ण म्हणायचं, त्याची सायकल कम्प्लीट करायची. किती वेळा करायची? 11 वेळा करायची. समजलं? जसं सोमवार हा आवर्ती वार आहे, रविवार आल्यानंतर परत सोमवार येतोच की. समजलं का? म्हणजे आवर्तन म्हणजे काय? एक विशिष्ट काळ घडल्यानंतर किंवा एका विशिष्ट सायकल नंतर रिपीट होणं म्हणजे आवर्तन होणं. मग मूलद्रव्यांचं असं वर्गीकरण का करायचं? बघा, जगामध्ये खूप सारी लोक आहेत. प्रत्येक माणसाला एक 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 आपण असा उभं केलं तर त्याचा असा न संपणारा ग्राफ तयार होईल, बरोबर. पण त्यांचे जर मी गट केले, भारतात राहणारे वेगळे, बांगलादेशमध्ये राहणारे वेगळे, पाकिस्तानात राहणारे वेगळे, अमेरिकेत राहणारे वेगळे, किंवा आफ्रिकेत राहणारे वेगळे, किंवा जर्मनीमध्ये राहणारे वेगळे, इंग्लंडचे लोक वेगळे, तर मला ग्रुप मिळतात आणि त्या ग्रुपचा मला अभ्यास करणं सोपं जातं की भारतातली लोक वेगळी आहेत, पाकिस्तानातली लोक अशी काय आहेत, बांगलादेशातील लोकांमध्ये काय चाललंय, इंग्लंडमध्ये सध्या काय चाललंय, ह्या सगळ्याचा अभ्यास करणं सोपं का जातं? कारण मी त्यांचे गट केलेले आहेत, बरोबर. आवर्त म्हणजे एका विशिष्ट काळात त्याला मी रिपीट केलंय आणि मग म्हणजे विशिष्ट काळ म्हणजे काय? हा एरिया संपला मग पुढचा एरिया संपला, हे आवर्तनच आहे ना, जागेचं आवर्तन आहे. आणि त्याच्या हिशोबाने आपण त्यांचे गट करून त्यांचा अभ्यास करू शकतो, बरोबर. समजलं? हळूहळू समजेल तुम्हाला. याला म्हणतात मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. आता ह्या सगळ्या नियतकालिक सारणी, नियतकालिक म्हणजे एका विशिष्ट काळानंतर रिपीट होणारी सारणी म्हणजे टेबल, हे कसं बनलं ह्याचा आपल्याला इतिहास समजून घ्यायला पाहिजे. इतिहास आवडतो का तुम्हाला? नो मॅम. किती बोर आहे हा विषय, पण विज्ञानातला इतिहास खूप इंटरेस्टिंग आहे. बघा मी तुम्हाला सांगते, आता मी तुम्हाला काही काही गोष्टी दाखवते बरं का. बघा, दिमित्री मेंडेलिव रशिया आणि वेळ काय आहे 1869, हा थर्ड माणूस आहे बरं का. मग त्याच्या आधी आपल्याकडे आहे न्यूलँड. न्यूलँड कुठला आहे? कुठे गेला तो? अरे, इंग्लंडचा होतो, 1866. बरं असं करूया आपण, 1866 लिहून टाकते मी. हा, मेंडेलिवचं किती होतं रे? 1869. ठीक आहे.
ते म्हणाले हे काय आम्हाला सांगताय तुम्ही, मी तुम्हाला तुमचं काम थोडं इंटरेस्टिंग करणार आहे, टेन्शन घेऊ नका. आणि हे 1817 डोबरनेर. आणि हा कुठला होता? हा होता जर्मनी. आता मी तुम्हाला ना वर्ल्ड मॅप दाखवणार आहे. 1817 जर्मनी, हा आहे इंग्लंडचा, आणि हा आहे रशियाचा. बरोबर, रशियन ना, दिमित्री मेंडेलिव्ह. बरोबर, हा कुठे गेला खाली? रशियन. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी का सांगतेय, आता तुम्ही बघा, ही 18व्या शतकातल्या सुरुवातीची गोष्ट. 18व्या शतकाच्या मध्यानंतर काहीच काळामध्ये, हा म्हणजे बघा 3च वर्षाचं अंतर आहे या दोघांमध्ये. कसे 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 लोकांनी अभ्यास केले बघा. आता तुम्हाला दाखवते मी वर्ल्ड मॅप. वर्ल्ड मॅप का दाखवते? कारण की आपण हिस्ट्री बघतोय, आणि हिस्ट्री बोरिंग बोलून आपण बिलकुल अभ्यासायचं नाहीये. वर्ल्ड मॅप आहे हा, जगाचा नकाशा. बघा, आता मी काय दाखवते ते जरा समजून घ्या, मग तुम्हाला समजेल की गोष्ट कशी सुरू झाली आणि कुठे कुठे ती गोष्ट गेली. आता बघा, या वर्ल्ड मॅप मध्ये थोडा जुना आहे हा नकाशा, कारण मला हा आवडला, कारण याच्यामध्ये सगळे एकत्र आलेले आहेत, सगळे देश आपल्या कामाचे. भारत दिसला का तुम्हाला इथे कुठे? भारत दिसला की नाही? येस मॅम, दिसला. भारत आपला गरीब बिचारा इकडे, इथे कोपऱ्यामध्ये. हे इथे आपण, पाकिस्तान दिसला, पाकिस्तानच्या बाजूला आपण, हे आपण. पण आता ही गोष्ट आपल्यापासून किती लांब चालली आहे बघा. रशिया इकडे थर्ड, आपला दिमित्री मेंडेलिव्ह 1869 मधला. नंतर त्याच्या आधी, अरे थोडस इकडे घेते, हा बघा, लंडन मधला कोण होता? आपला दुसरा, इंग्लिश होता ना तो. कोण होता तो? न्यूलँड्स ऑक्टेव्ह. आणि जर्मनी, जर्मनी इकडे मध्ये कुठेतरी, छोटूस जर्मनी आहे बघा, हा जर्मनी. इकडे होता आपला डॉबेरनायर, हा पहिला. दिसलं का तुम्हाला? जगाच्या नकाशावर 18व्या शतकाच्या सुरुवातीला नाही दिसत मॅडम. नाही दिसलं? मी वर्ल्ड मॅप दाखवतेय. दिसलं मॅम. बघा, असं करूया आपण, थोडं नाही मोठं. दिसत मॅम. बघा ना, मला टेन्शन घेऊ नका, मी जर्मनी मोठं करते, हे छोटे छोटे तिकडे कोपऱ्यात आहेत. बघा, इथून ह्या गोष्टीला सुरुवात झाली जर्मनीमध्ये. 1813 मध्ये कोणी केलं? डोबेरनायर. हा इथला जर्मन माणूस होता, त्याने त्याच्या हिशोबाने 3-3च्या गटामध्ये सगळ्या मूलद्रव्यांना लावलं. कसं लावलं आपण बघू. याच्यानंतर त्याच्याच बाजूला इकडे जवळपास लंडन मध्ये, ठीक आहे, इकडे त्या इंग्लिश सायंटिस्टने, आपल्या न्यूलँडने विचार केला की यार ऐसा कैसे, कुछ अलग करके देखते हैं. मग त्याने नजरेचा विचार केला, आणि याच्याच 3 वर्षात इकडे आपला मेंडेलिव्ह. हे सगळं इथेच चाललंय युरोपमध्ये. आणि या वेळेला आपल्या देशामध्ये इथं काय चाललं होतं? 18व्या शतकामध्ये आपल्या देशात काय चाललं होतं? सांगा बरं, आपला इतिहास 18व्या शतकामध्ये काय चाललं होतं आपल्या देशामध्ये? इंग्लंड आपल्या देशामध्ये आला होता ना. आपल्या देशामध्ये त्यावेळेला मला वाटतं आपल्याकडे पेशव्यांचं राज्य होतं त्यावेळेला, आणि आपल्याकडे न्यू इंडिया कंपनी या नावाने त्यांनी व्यापार करण्याकरता आपल्याकडे अप्रोच केलं होतं 18व्या शतकामध्ये इंग्रजांनी. आणि मग हळूहळू त्यांनी आपल्या देशावरती कब्जा केला, आणि मग आपण इंग्रजांचे गुलाम झालो. आणि मग पुढची सगळी वर्ष आपण त्यांच्या गुलामीमध्ये घालवली, आणि त्याच्या आधीची अनेक वर्ष आपण इतरांच्या गुलामीमध्ये घालवली, कारण गुलामी ही आता आपल्या रक्तामध्येच गेलेली आहे. आपण एकत्र असून एक देश म्हणून एकत्र उभे राहिलो, असं आपल्या इतिहासामध्ये कधी झालंय सांगा बरं मला. सतत कोणी ना कोणी येऊन आपल्यावर आक्रमण केली, आणि म्हणून आपण आपल्या बुद्धीपासून, आपल्या संपत्तीपासून आणि आपल्या मूळ घटकापासून लांबच राहिलो. तसं बघितलं तर हे जे काही अणू, रेणू, ह्या सगळ्याचा शोध आपल्या ऋषीमुनींनी खूप पूर्वी लावलं होतं. जेव्हा जगातल्या लोकांना नाक पुसायची पण अक्कल नव्हती, तेव्हा आपल्या देशामध्ये या सगळ्यावरती ग्रंथ लिहून झाले होते.
आकाशातल्या ग्रह ताऱ्यांच्या रचना, त्यांची राशी, त्यांचे परिवलन, परिभ्रमणाचे काळ, ह्या सगळ्याबद्दल अभ्यास झाला होता. तर हे सगळं आपल्या देशामध्ये खूप पूर्वीपासून होतं. पण मध्यंतरीच्या 1000 वर्षाच्या आपल्या इतिहासामध्ये ह्या सगळ्या परकीय आक्रमणांमुळे आपण एका बाजूला राहिलो. पण 18व्या शतकामध्ये ह्या सगळ्या लोकांना हे समजलं की अरे, आपण आता वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. त्यावेळेला तिथे त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या सगळ्या साधनांचा, जी काही त्यांच्याकडे होती ती सगळी साधनं वापरून, त्यांचं डोकं वापरून त्यांनी त्यांच्या पद्धतीने शोध लावला. आणि ह्या सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या सगळ्या जुन्या ग्रंथांचा रेफरन्स घेतला आणि ह्याचे त्यांच्याकडे पुरावे लिहून ठेवलेले. अनेक गोष्टींच्या बाबतीत त्यांनी रेफरन्स घेतला आणि त्यामुळे त्यांना त्यांचं काम सोपं झालं, कारण आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास आधीपासून केलेला होता. ठीक आहे. हे तुम्हाला का दाखवलं मी? हे पुस्तकात नाहीये, पण मी दाखवलं कारण की त्याच्याशिवाय हिस्ट्री पूर्ण कशी होईल? समजलं का? आता ह्या डोबेर नायरने काय केलं हे आपण समजून घेऊ. बघा, काही नाही केलं, अगदी सोपं काम केलं. त्याच्या वेळेला जवळपास एक 30-33 एलिमेंट्स माहिती होते. 33च्या आसपास मूलद्रव्यांची तोपर्यंत शोध लागले होते, माहिती झालेली होती. आणि त्यावेळेला मूलद्रव्यांचं वजन ही त्यांची ओळख होती. मग सगळ्या मूलद्रव्यांना त्यांच्या वजनाच्या चढत्या क्रमाने लावलं. म्हणजे कसं केलं? म्हणजे असं केलं, कमी जास्त 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 असं चढता क्रम म्हणतो ना आपण त्याला. अशा चढत्या क्रमाने मूलद्रव्यांना त्यांच्या वजनाच्या, म्हणजेच काय, ॲटॉमिक मास नंबर, म्हणजेच काय, अणु वस्तुमानांक, ह्याच्या हिशोबाने चढत्या क्रमाने त्याने लावलं. आणि मग त्याला काय दिसलं? पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांच्या वजनाची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या वजना इतकी आहे. हे त्याचं निरीक्षण होतं. बघा, त्याने काही उदाहरणं पण दिलेली आहेत. बघा, इथे काय दाखवलंय? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ह्या 3 आता उदाहरणांमध्ये बघा, त्याने काय केलं? सोडियमचं वजन 6.9 आणि पोटॅशियमचं वजन 39.1. ह्या दोघांची सरासरी केली, म्हणजे काय केलं? अधिक भागिले 2. ह्याचं उत्तर आलं 23 आणि ते मधल्या या सोडियमच्या अणुवस्तुमानांकाला बरोबर मॅच झालेलं. मग पुढचं उदाहरण घेतलं, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. कॅल्शियमचं वजन किती आहे? 40.1. बेरियमचं वजन किती आहे? 137.3. या दोघांच्या वजनाची सरासरी केली तर ते किती आहे? ते 88.7. आणि खरं स्ट्रॉन्शियमचं वजन किती आहे? 87.6. आता ह्याला तुम्ही जर राऊंड ऑफ केलं तर ह्याची व्हॅल्यू किती येईल? 88 येईल, बरोबर. आणि याची किती येईल? 89 येईल. म्हणजे कितीचा फरक आहे? एकाचा फरक आहे, बरोबर. ओके. आता म्हणजे याच्यामध्ये फक्त एकाच अंकाचा फरक आहे. तिसरं उदाहरण बघा, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. क्लोरीनचं वजन 35.5, आयोडीनचं वजन 126.9. या दोघांच्या वजनाचा जर 2ने भागला आपण त्यांची बेरीज करून, तर उत्तर येतं 81.2. ह्याला तुम्ही राऊंड ऑफ केलं तर त्याचं उत्तर येतं 81. 79.9 ला राऊंड ऑफ केलं तर त्याचं उत्तर येतं 80. म्हणजेच काय होतं? परत याच्यामध्ये फरक किती आहे? एकचा फरक. जवळपास सारखं आहे की नाही? याचाच अर्थ असा आहे की ह्या डॉबेर नायरने या त्रिकांना, डॉबेर नायरची त्रिक असं जे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये काय केलं होतं? 3-3-3 असे गट केले मूलद्रव्यांचे आणि पहिल्या आणि तिसऱ्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना एवढी आहे असं त्याला दिसलं. त्याला मराठीमध्ये म्हणतात डोबरायनर. डोबरायनर, डोबरायनर असंच म्हणायला पाहिजे. इंग्लिशमध्ये डोबेर नायर किंवा डोबेर नायर असं तसं प्रोनाऊन्सिएशन आहे, पण मराठीमध्ये डोबरायनर त्याचे नाव आहे ना, असं त्याचं नाव आहे. तो आहे जर्मन नाव अशी असतं. ठीक आहे. तर असं ह्याच्या अभ्यासातनं ह्याला समजलं. ह्याच्यावरती आधारित आपल्याला होमवर्क आहे. आपल्याला ह्या 3 गटांचं शोधून काढायचंय की हे त्रिकांमध्ये बसतात का नाही. बघा, 1, 2, 3 3 3चे गट आहेत.
MGCA SR SSETE BEMGCA या दोघांचं अधिक म्हणजे या दोघांची बेरीज भागिले 2. ह्याच्यामध्ये काय करणार 9 अधिक 40 भागिले 2 तर लगेच होईल 49/2 जवळपास बे एके बे बे दुणे 4 बे चोक 8 बे पंचे 10 जवळपास सेम आहे बघा. म्हणजे हा डोबेरमॅनच्या त्रिकांमध्ये बसतो. पहिले दोन तुम्ही चेक करा बसतो का नाही. म्हणजे ह्याच्या थेअरीचा अर्थ आपल्याला कळला का. त्याने काय सांगितलं होतं आपल्याला डोब्रायनरने सांगितलं की 3-3च्या गटामध्ये जेव्हा आपण मूलद्रव्यांना टाकतो तेव्हा काही मूलद्रव्यांमध्ये हा रूल फॉलो होतो. पण प्रॉब्लेम असा झाला की त्यावेळेला ते जे काही 30-33 एलिमेंट्स त्याने मूलद्रव्य या गटात मांडली होती अशी सगळ्यांनी हा रूल फॉलो केला नाही. दुसरं महत्वाचं नवीन आलेल्या मूलद्रव्यांना त्याच्यामध्ये काही जागा नव्हती. त्याच्यामुळे ही फक्त पहिली पायरी आहे आणि त्याच्या पुढे त्याचं काही झालंच नाही. म्हणून ही गोष्ट इथेच संपते. पण ही महत्वाची आहे कारण ह्याच्यावरती आधारित दुसरी गोष्ट आपण पुढच्या वेळेला बघणार आहे ती आहे न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. पुढच्या वेळेला हे आपलं पूर्ण होईल आणि मेंडेलिव्हचं त्याची गोष्ट पण तुम्हाला सांगेन आणि त्याचं पिरियॉडिक टेबल कसं आहे त्याच्या सगळ्या भन्नाट गोष्टी आपण पुढच्या वेळेला बघूया. आज आपण इकडे थांबूया आणि पुढच्या वेळेला या धड्याच्या पुढच्या टप्प्याकडे आपण जाऊ. ठीक आहे थांबूया आज आपण. बाय बाय. बाय मॅम. बाय टीचर. बाय टीचर. बाय मॅम. गुड नाईट. थँक्यू.